तुम्हीही रोज रोज पोहे उपीट खाऊन कंटाळला असाल ना, तर मंडळी मटारचा असा पदार्थ नाश्त्यासाठी नक्की करून पहा। अशा भन्नाट आणि पौष्टिक नाश्त्यासाठी अगदी 2 ते 3 चमचे तेलात ना मैद्याचं पीठ ना गव्हाचं पीठ वापरता एक घरातलाच पदार्थ वापरून खमंग खुसखुशीत कुरकुरीत असा पदार्थ आज आपण या रेसिपीमध्ये बनवणार आहोत। नमस्कार मंडळी, हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ मटारची कचोरी घरच्या साहित्यात कशी बनवायची ते पाहणार आहोत। सर्वप्रथम 2 कप ताजे हिरवे मटार म्हणजे 400 ग्रॅम अशा उकळत्या पाण्यामध्ये हाय फ्लेमवरती 1 चमचा साखर आणि चिमूटभर मीठ घालून उकळून घ्यायचे आहेत। साखरेमुळे मटारचा हिरवा रंग आहे तसाच राहतो। दुसरीकडे कचोरीचं सारण भरण्यासाठी लागणार आहे पीठ आपण तयार करणार आहोत। त्यासाठी 2 कप म्हणजे 400 ml पाणी गरम करायचं आहे। त्यामध्ये 1 पळी तेल किंवा तूप घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं। एक छानशी उकळी आली की त्यामध्ये घरातलाच बारीक रवा 1 कप म्हणजे 200 ग्रॅम इतका या पाण्यामध्ये चमच्याने ढवळतच घालायचं आहे। मटार आणि रवा यांचं प्रमाण 2:1 असं घ्यायचं। मटार जर 2 वाट्या असेल ना तर रवा 1 वाटी असं मोजून घ्यायचं। इथं बारीक रवा जर तुम्ही घेतला असेल किंवा नसेल तर जाड रवा मिक्सरला बारीक फिरून घ्यायचा। छान असं एकसारखं चमच्याने गाठी मोडत माऊसर असं पीठ तयार करून घ्यायचं आणि हे गार करण्यासाठी ठेवून द्यायचं। दुसरीकडे कढईमध्ये अशा पद्धतीने लो गॅसवरती 1 मोठा चमचा बडीशेप घ्यायचं, 1 मोठा चमचा अख्खे धने, 1 मोठा चमचा अख्खे जिरे घ्यायचे आहेत। त्यानंतर अर्धा मोठा चमचा काळे मिरे घ्यायचे आहेत। असे सर्व मसाले एकसारखे खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। खूप डाग पडेपर्यंत भाजायचंच नाही। थंड करून घेतल्यावर मिक्सरमधून किंवा तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना तर त्यामध्ये भरडसर असं वाटून घ्यायचं आहे। त्यामध्येच 5 ते 6 तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। असे 2 तुकडे करून घालायच्या, ज्यामुळे लवकर मिक्सरमध्ये बारीक होतील। इथं मिरच्या तुम्ही कमी जास्त प्रमाणात देखील घेऊ शकता। 1.5 इंच आलं बारीक चॉप करून घातलेलं आहे। यामुळे एकाच गरक्यात हे सर्व मिश्रण पाणी न घालता भरडसर असं वाटून घेतलेलं आहे। दुसरीकडे कचोरीची स्टफिंग करण्यासाठी मीडियम गॅसवर कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घ्यायचं आहे। इथं तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता। त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचं, 1 छोटा कांदा बारीक चिरून घालायचा। कांद्याचा कच्चेपणा आणि रंग बदलला की बाकीचे जिन्नस ॲड करायचे आहेत। मीडियम गॅसवरतीच कांदा परतून झाला, यामध्येच मिक्सरला वाटलेला मसाला ॲड करायचा आणि 2 ते 3 मिनिटं तेलावर परतून घ्यायचं। मसाले आणि कांदे यांचा छान खमंग असा वास येत आहे। असे सर्व परतून घेतलं की यामध्ये बाइंडिंगसाठी 1 चमचा आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। बघा, 1 मोठा चमचा आमचूर पावडर, जर आमचूर पावडर नसेल ना तर चाट मसाला घालू शकता। 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा धने पावडर घालायची आहे। जर धने पावडर जर नसेल ना तर घरातला किचन किंग मसाला घातला तरीही चालेल। त्यानंतर हे सर्व मसाले तेलावरती 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायचे आहेत। बघा, स्टफिंगला छान क्रंची येण्यासाठी, बघा क्रंची लागण्यासाठी आपण काजू आणि बेदाणे असे छान कट असे करून घालणार आहोत। हे सर्व मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतरनं मिश्रणाचा गॅस बारीक करायचा आहे। त्यानंतर यामध्ये मग आपण उकडलेले जे मटार आहेत ते मिक्सरला पाणी न टाकता ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत। पाहू शकता मटार उकडले तरीसुद्धा ह्याचा रंग अगदी हिरवागार तसाच आहे। आता 2 ते 3 बॅचमध्ये सर्व मटार भरडसर वाटून घ्यायचं आणि भरडसर मटार मसाल्याच्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। आता चवीपुरतं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त असं आंबट तिखट असं स्वादिष्ट स्टफिंग बनून तयार होणार आहे। हे सर्व स्टफिंग एकजीव होण्यासाठी मी तर स्मॅशरचा वापर करून एकसारखं असं केलेलं आहे आणि हे मिश्रण गार झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। पाहू शकता इथं आता आपण जे मगाशी पीठ तयार करून घेतलं होतं ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ कोमटसर झाल्यावरच आपल्याला ताटामध्ये काढून, जसं आपण कणिक मळतो ना तर त्यापूर्वी आपण तेल लावतो तसं तेल लावून घेऊन कणिक मळून घ्यायचं आहे। छान असं मऊसर असं हातानेच मळत एकजीव करत असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि आता हे बाजूला ठेवायचं आहे। दुसरीकडे स्टफिंग देखील आपलं गार झालेलं आहे, त्याचे छोटे छोटे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। ही कचोरी आपण आप्पे पात्रामध्ये शॅलो फ्राय करणार आहे, त्यासाठी हे स्टफिंग बॉल्स देखील छोटे छोट्या आकाराचेच बनवून घ्यायचे आहेत। बघा, हातानेच एकसारखं असं दाबत
स्टफिंग गोल तयार करायचे आहेत. कचोरीसाठीचे असे मिश्रणाचे सर्व स्टफिंग बॉल्स तयार केलेले आहेत, म्हणजे नंतर आपल्याला उशीर होणार नाही. आता स्टफिंग भरून मी कचोरी केली आणि या आप्पे पात्रामध्ये टाकून पाहिली तर ती अगदी बरोबर बसली. तुम्ही देखील कचोरी करताना ना या पद्धतीनेच करा, म्हणजे मोठ्या आकाराच्या कचोऱ्या तयार होणार नाहीत, एकसारखे आकार तयार होतील. यासाठी सर्वप्रथम तळ हाताला तेल लावायचं, म्हणजे पिठाची पारी करताना आपण हाताला चिटकू नये म्हणून असं करायचं. ठीक आहे, तर पीठ घेऊन मोदकाला पारी करतो त्या पद्धतीनंच हातावर पारी करून घ्यायची. यामध्ये स्टफिंग बॉल ठेवायचा. बघा, ही स्टफिंग भरण्यासाठी मी सुरुवातीला पारी मोठी केली आहे आणि मग स्टफिंग बॉल बसवला आहे. बघा, बरोबर बसला आहे. आणि त्या पद्धतीनंच मी मोदक आपण सारण भरल्यानंतर कसं भरून घेतो त्याच पद्धतीनं आपण हे पीठ वळवत असं हातानेच गोल असं करायचं आहे आणि छान असं त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. पाहू शकता, यानंतरनं आपण छान लाडू वळतो त्या पद्धतीनं गोल करून घ्यायचं आणि अशाच पद्धतीनं सर्व जे आपले कचोरीचे बॉल्स आहेत या पद्धतीनं मी करून घेतले आहेत, म्हणजे आपल्याला नंतर आप्पे पात्रात एका मागोमाग हे शॅलो फ्राय करता येईल आणि फार वेळ पण लागणार नाही. त्यानंतर आप्पे पात्र गरम करून घेतलं आहे, यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे तेल सर्व पात्राला लागेल या पद्धतीनंच तुम्ही देखील लो टू मीडियम गॅसवरती हे सर्व कचोऱ्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत. पहा, मी सर्व आप्पे पात्राला तेल लावून घेतलं आहे आणि बघा अशा छान सर्व बॉल्स बोटांवरती तेल उडणार नाही ना या पद्धतीनं मी टाकून घेतलेले आहेत. त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. यामुळे कुरकुरीत आणि सॉफ्ट असे कचोऱ्या बनवून होतील. पाहू शकता, 2 ते 3 चमचे तेलातच या कचोऱ्या बनवून तयार होतात. गोल्डन ब्राऊन रंगावर शॅलो फ्राय ह्या कचोऱ्या करून घ्यायच्या आहेत. बघा, नाश्त्याला असो किंवा मुलांच्या डब्याला अशा कचोऱ्या ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉससोबत ह्या कचोऱ्या तुम्ही सर्व करू शकता. लहान मुलं देखील आवडीने खातील. तुम्ही एकदा घरी जर ही कचोरी करून पाहिली ना तर सारखे केल्याशिवाय पण राहणार नाही आणि घरच्यांनासुद्धा ही कचोरी खूप आवडेल. कशी वाटली कचोरी ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीमध्ये भेटूया. धन्यवाद.